नमस्कार माझ्या गोड ताईंनो। तर आज आपण एक व्हिडिओ असा बघणार आहोत, तुमच्याच कमेंटवर आहे। बाही कटिंगचा व्हिडिओ आहे, पण फक्त बाही सिंगल नाही दाखवणार आहे कटिंग करून। तर आपण एक ब्लाउज कटिंग करणार आहोत, त्याच ब्लाउजची बाही कटिंग म्हणजे त्याच मापाची बाही कटिंग कशी करायची हे मी सविस्तर दाखवणार आहेच। पण अजून एक अशी कमेंट होती एका ताईची की बस्ट राउंड जास्त आहे, पण बाही म्हणजे जो दंडघेरा आहे, हात आहे त्या कस्टमरचा तो बारीक आहे आणि बस्ट जास्त आहे। तर अशा मापामध्ये आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे? जर बस्टचा चौथा भाग घेऊन जर बाहीची घडी घातली आणि कटिंग केली तर बाही ही लूज पडते किंवा बाहीला घोळ येतो। तर अशा वेळी बाही कटिंग कशी करायची? तर माझ्याकडे जे ब्लाउज शिवायला आले सेम तेच माप तसंच आहे, बस्ट उभार जास्त आहे आणि बाहीचा रुंदी किंवा हात त्यांचा लहान आहे, कमी आहे। तर अशा वेळी कटिंग कशी करायची हे मी पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि अजून एक, तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुमच्या फायद्याचे रोजचे व्हिडिओ तुम्हाला न चुकता पोहोचतील तुमच्या पेजवर आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकाल। यासाठी तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। तर मी हे दोन ब्लाउज तयार केलेले आहेत, प्रिन्सेस कट आहेत। एक ब्लाउज आहे तो स्लीवलेस आहे आणि दुसरा ब्लाउज आहे त्याच मापाचा, तो आहे एल्बो साइज बाहीचा। तर एकाच मापाचे हे दोन ब्लाउज आहेत। तर स्लीवलेस ब्लाउजची कटिंग तुम्हाला उद्या येईल, फक्त आज बाहीची कटिंग येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला मुंडा कसा काढला ब्लाउज कटिंग करते वेळी, तो मुंडा कितीचा घेतला आणि त्याच मुंड्यासाठी बाहीची कटिंग कशी केली हे मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि फायद्याचा वाटला तर अजून दुसऱ्या लोकांना शेअर करा भरपूर। तर चला तर मग ही कटिंग आपण बाहीची कशी करायची, म्हणजे साधारण आता हे चेस्ट आहे 35 इंच आणि बस्ट आहे 36 इंच, पण बाहीची रुंदी किंवा हाताचा दंडघेर हा कमी आहे। याची कटिंग कशी करायची ते सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। दहाचा गळा आहे तर आपल्याला शोल्डर मधून 2 इंच किंवा 2.25 इंच कमी करायचे आपल्याला 10.5च्या प्रमाणे। उरलेली ही शोल्डर आपल्याला शिलाईला घ्यायचे, 5.25 आलेले आहे। इथं सुद्धा 5.25 वर खून करून घ्यायचे आणि सरळ रेघ ओढून आपल्याला इथं मुंड्याचा आकार टाकायचा आहे। आता मुंड्याचा आकार टाकण्यासाठी या उंचीचा आपल्याला हाफ करून घ्यायचा, असा टेप फोल्ड करून घ्यायचा आणि हाफ करून घ्यायचा। नंतर या कोपऱ्यातून तिरकस जायचं आहे 1 इंच आणि आपल्याला द्यायचं आहे राऊंड। या पद्धतीने आपण हे ठेवून मोजून घेऊयात। मुंडा आहे 16, 16च्या निम्मे 8, 8च्या पुढे 1 रेघ किंवा 8.25 भरला पाहिजे। तर या पद्धतीने मुंडा पण मोजून घ्यायचा आहे, शिलाई मार्जिंग सोडायचं आहे। तर हा बरोबर 8 आणि 1 रेघ भरलेला आहे, तर हा परफेक्ट मुंडा झालेला आहे। तर मुंड्याचा आकार देऊन घेऊयात आणि इथून हा असा खाली झुकवायचा। आता रामा कलरचा जो ब्लाउज आहे, म्हणजे हा वरचा जो ब्लाउज आहे तो स्लीवलेस शिवायचा आहे, पण रामा कलरचा ब्लाउज आहे तो एल्बो साइज बाही पाहिजे। तर बाहीची कटिंग बघूयात कशी करायची। आता या मापाच्या बाहीसाठी आपल्याला घडी कितीची पाहिजे बरोबर? तर घडी आपल्याला घ्यायची आहे अपर चेस्टचा चौथा भाग। अपर चेस्ट किती आहे तर 35 आहे, 35चा चौथा भाग येतो 8.25। तर बरोबर 8.25 वर अशी मी घडी मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक सरळ रेघ ओढून घ्यायची अगोदर खाली बॉटमला दंडघेराला आणि तिथे दंडघेर टाकायचा आहे। दंडघेर आहे 9.5 होते काय, 9.5 आहे आणि 11 इंचाची बाही ठेवायची आहे। 9.5 चा अर्धा येतो 4.25, तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि उंची आपल्याला दिलेली आहे 11 इंच। तर 1 इंच प्लस करून 12 इंचावर खून करायची। तर इथे येणार आहे
तर उंचीवर आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायचे आहे. या साईडला पण बघूया 12 इंच आले का बरोबर. बरोबर 12 आहे. आता इथे 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे किंवा मग बायसेप दिलेला आहे आपल्याला. मी अंगावर माप घेतलं तेव्हा बायसेप घेतलेलं आहे. तुम्ही जर माप घेतलं नसेल बायसेपचं तर काय करायचं ते सांगते. बायसेप आहे 12.5. 12.5चे निम्मे येतात 6.25. तर 6.25 वर आपल्याला इथे खूण करून घ्यायचे अशी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर आपलं हे उगाचच जोड लावावं लागेल. तर आपण ही पूर्ण घडी घालून घेऊया. म्हणजे बस्टपेक्षा हाताचा दंड कमी आहे त्यांचा, त्यामुळे आपलं हे एवढ्या घडीमध्ये बसणार आहे. 8.25च्या घडीमध्ये ब्लाऊज बाही बसणार आहे. तर 6.25 वर खूण करून घेऊयात अगोदर. इथे आली आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आणि जर तुम्ही बायसेपचं माप घेतलं नसेल तर मग छातीचा चौथा भाग टाकून तेवढी घडी करून घ्यायची आणि मग तिथून आतमध्ये, आता इथं आला चौथा भाग समजा, तर इथून आतमध्ये 1.5 इंचावर तुम्ही फिटिंगची जी शिलाई मार्जिन देणार आहात तर त्या 1.5 इंचावर तुमचा हा बायसेप येणार आहे. ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. आता ही आपण कडेपर्यंत ओढून घेऊया रे अशी. नंतर इथे आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी बाहीच्या आकारासाठी, मुंड्यासाठी. आणि हा जो बायसेप आलेला आहे आपला 6.25 वर जो बायसेप आला तिथे आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायची एक उंचीपर्यंत अशी. आणि नंतर मुंडा किती आहे तर 16 मुंडा आहे बहुतेक. मुंडा आहे 16 इंच. तर 16चे निम्मे 8 इंच येतात. तर 8 इथं लावून घ्यायचेत ह्या कोपऱ्याला. इथे 8 हाताखाली पकडायचे असे 1.5 इंचापर्यंत सरळ स्टेप ठेवायचा आणि नंतर इथून खाली आपल्याला हा शेप द्यायचा आहे कॅप हाईटचा. म्हणजे कॅप हाईटची उंची काढायची. तर ही आली कॅप हाईटची उंची. किती आली बघूयात. तर ही भरते 3.5 इंच. 3.5 इंचाची कॅप हाईट आलेली आहे या मापाची. अशा पद्धतीने इथे सरळ रेघ ओढून या 1.5 इंचापर्यंत अशी तिरकस रेघ ओढून घ्यायची. आणि नंतर आपल्याला याचा अर्धा करून घ्यायचा या तिरक्या रेघेचा. इथून 1.5 इंचापासून कॅप हाईट पर्यंत 6 भरलेत तर 3 इंचावर हा हाफ येणार आहे. आणि मग इथं आपल्याला टाकायचं आहे अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली. आणि मग हा आपल्याला असा शेप द्यायचा आहे बाहीचा असा. आणि इकडे दंड घेराला मार्किंग करून घ्यायचं आहे असं. खूप छान बाही परफेक्ट बसणार आहे. आता हे कटिंग करूया. आता इथं थोडंसं आतून गेलेलं आहे म्हणून या साईडचा मी पुढचा मुंडा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मध्यावर एक कट मारून घ्यायचे. अशी ही कटिंग झालेली आहे आपली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा.